नमस्कार, मी धनंजय सानप दयाग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. राज्य सरकारनं अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 9 डिसेंबर रोजी म्हणजेच मंगळवारी 3 शासन निर्णय प्रसिद्ध केले आहेत. यामध्ये जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा मदत आहे. त्यासोबतच अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं नुकसान जे झालेलं आहे त्यासाठी सुद्धा मदत देण्यासाठी हे शासन निर्णय प्रसिद्ध केलेले आहेत. तर राज्य सरकारनं अतिवृष्टीबाधितांना मोठ्या प्रमाणात दिलासा देण्यासाठी यापूर्वी एका मोठ्या पॅकेजची घोषणा केलेली होती, परंतु त्यामध्ये नियम, अटी, शर्तींची पाचर मारून शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या नावाखाली तुटपुंजी मदत देऊन त्यांची बोळवण करण्यात आली. आता या 3 शासन निर्णयामध्ये नेमकं काय आहे, कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे, किती शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे, तेच आपण सोप्या पद्धतीने आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर राज्य सरकारनं पहिला शासन निर्णय जो काढलेला आहे तो आहे 482 कोटी रुपयांचा. या 482 कोटी रुपयांच्या GR मध्ये राज्यातील 20 जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये राज्य सरकारनं जे काही शेतकऱ्यांचं नुकसान जून ते ऑक्टोबरच्या दरम्यान झालेलं होतं त्यासाठी मदतीपोटी 482 कोटी रुपये हे मंजूर केलेले आहेत. यामध्ये एकूण 20 जिल्ह्यांचा समावेश आहे. आता यामध्ये 20 जिल्हे कोणते आहेत तर त्यांची नावं तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. यामध्ये नागपूर विभागातील चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. नागपूर विभागासाठी 209 कोटी 38,91,000 रुपयांचा निधी किंवा मदत ही राज्य सरकारनं मंजूर केलेली आहे. त्यानंतर अमरावती जिल्ह्यासाठी 8 कोटी 12 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर पुणे विभागातील कोल्हापूर, पुणे, सांगली या 3 जिल्ह्यांसाठी 11 कोटी 90 लाख 16,000 रुपयांचा निधी पुणे विभागासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. कोकण विभागासाठी यामध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. 5 जिल्ह्यांसाठी राज्य सरकारनं 48 कोटी 59 लाख 9,000 रुपयांचा निधी हा मंजूर केलेला आहे. नाशिक विभागासाठी एकूण जर का बघितलं तर आपण 204 कोटी 10 लाख 52,000 रुपयांचा निधी राज्य सरकारनं मंजूर केलेला आहे. यामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांसाठीची मदत ही राज्य सरकार 2 हेक्टरच्या मर्यादेत देणार आहे. म्हणजेच NDRFच्या निकषांनुसार ही मदत शेतकऱ्यांना दिली जाते. त्यासाठी जास्तीत जास्त जे काही दर आहेत बागायतीसाठी, कोरडवाहूसाठी आणि फळबाग पिकांसाठी किंवा बहुवार्षिक पिकांसाठी ते राज्य सरकारनं 27 मार्च 2023च्या शासन निर्णयानुसार दर आणि निकष ठरवलेले आहेत आणि त्यानुसारच राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत देणार आहे. त्यानंतर याच शासन निर्णयामध्ये राज्य सरकारनं कोणते 3 हेक्टरच्या मर्यादेत नागपूर विभागासाठी म्हणजेच चंद्रपूर जिल्ह्यासाठी नागपूर विभागातील साधारण 2 कोटी 29 लाख 23,000 रुपयांचा निधी सुद्धा मंजूर केलेला आहे. यासोबतच राज्य सरकारनं दुसरा एक शासन निर्णय आज म्हणजेच 9 डिसेंबर रोजी प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या भागांमध्ये अवकाळी पाऊस झालेला होता आणि त्यामध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं अशा 2 जिल्ह्यांसाठी म्हणजेच गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी नागपूर विभागातील राज्य सरकारनं 88 कोटी रुपयांच्या मदत वितरणास आज मान्यता दिलेली आहे. यामध्ये गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 1,36,650 शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यात येणार आहे. यामध्ये गडचिरोलीतील 72,134 तर चंद्रपूरमध्ये 64,516 शेतकऱ्यांचा समावेश या मदतीमध्ये असणार आहे. तसंच गडचिरोली जिल्ह्यातील 50,890 हेक्टर क्षेत्रासाठी 56 कोटी 68 लाख आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 37,247 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 31 कोटी 66 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे. दरम्यान राज्य सरकारनं या मदतीचं वाटप 2 हेक्टरच्या मर्यादेत करण्याचा निर्णय सुद्धा जाहीर केलेला आहे. मदत थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. परंतु या संदर्भात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्य सरकारनं जून ते सप्टेंबरमध्ये जी काही मदत दिलेली होती त्यासाठी NDRFचे निकषच वापरलेले होते. म्हणजेच जे काही मदतीचे दर आहेत आणि निकष आहेत तेच जुने वापरलेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत ही मिळणार आहेच हे स्पष्ट आहे. तेच आता इथे सुद्धा केलेलं आहे. राज्य सरकारनं ऑक्टोबरमधील अवकाळीसाठी सुद्धा आता याच जुन्या दर आणि निकषांचा वापर केलेला आहे. एकूणच काय तर अतिवृष्टी असो किंवा अवकाळीग्रस्त शेतकरी असो यांच्या तोंडाला राज्य सरकारनं मदत करण्याऐवजी पानच पुसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता एक तिसरा शासन निर्णय सुद्धा यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, जारी करण्यात आलेला आहे. राज्यामध्ये जून ते ऑक्टोबरच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती, पूरपरिस्थिती सुद्धा निर्माण झालेली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतपिकांचं नुकसान तर झालेलंच होतं, परंतु शेतजमीन सुद्धा खरडून गेलेल्या होत्या आणि राज्य सरकारनं 31,000 कोटी रुपयांच्या पॅकेजची ज्यावेळेस घोषणा केली त्यावेळेस खरडून गेलेल्या जमिनींसाठी सुद्धा भरीव मदत करू अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं होतं. परंतु प्रत्यक्षात मात्र या खरडून गेलेल्या जमिनींसाठी 2 हेक्टरची मर्यादा घालण्यात आली आणि त्यामध्ये सुद्धा अटी, शर्ती आणि निकषांची पाचर मारण्यात आली. त्यामुळे
खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना फक्त 2 हेक्टरच्या मर्यादेतच मदत मिळणार आहे। यापोटी म्हणजेच खरडून गेलेल्या जमिनींच्या नुकसानीपोटी राज्य सरकारनं 90 कोटी 86 लाख रुपयांचा निधी हा मंजूर केलेला आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे विभाग, त्यासोबतच नाशिक विभाग आहे, पुणे विभाग आहे आणि कोकण विभाग आहे आणि यातील 20,420 हेक्टरसाठी 66,056 बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार असल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलेलं आहे। अर्थात यामध्ये राज्य सरकारनं तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांची बोळवणच केलेली आहे। 2 हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। त्यामुळे बहुतांश शेतकरी म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं 2 हेक्टरपेक्षा जास्तीचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांनी नेमकं कुठे मदत मागायची हा प्रश्न सुद्धा शेतकऱ्यांसमोर आहे। एक प्रकारे त्यावरून शेतकरी नाराज सुद्धा आहेत। आता छत्रपती संभाजीनगर विभागातील शेतकऱ्यांसाठी साधारण 27 कोटी 58 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। यामध्ये जर का आपण बघितलं तर 6,741 हेक्टर क्षेत्र बाधित असून जालना जिल्ह्यातील 4,257, परभणी जिल्ह्यातील 5,070 आणि बीड जिल्ह्यातील 28,778 शेतकऱ्यांचा मदतीसाठी समावेश आहे। पुणे विभागातील 12,404 हेक्टर क्षेत्र बाधित असून सोलापूर 20,421, पुणे 171, सातारा 20 आणि सांगली जिल्ह्यातील 5 बाधित शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे। तर नाशिक विभागातील 1,173 हेक्टर क्षेत्रासाठी 5 कोटी 51 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। त्यामध्ये नाशिक अहिल्यानगर जिल्ह्यातील 1,210 हेक्टरसाठी 4 कोटी 74 लाख आणि जळगाव जिल्ह्यासाठी 2.26 हेक्टरसाठी मदत देण्यात येणार आहे। तर कोकण विभागातील 0.3 हेक्टर जमीन खरडून गेलेली आहे आणि त्यासाठी 14,000 रुपयांची मदत राज्य सरकारनं मंजूर केलेली आहे। एकूणच काय, शेती पिकांचं नुकसान असो की शेत जमीन खरडून जाणं असो, या सगळ्यांमध्येच राज्य सरकारनं आखडता हात घेतलेला आहे। त्याच्यामध्ये अटी शर्ती आणि निकष मारलेले आहेत आणि त्या अटी शर्ती निकषांमुळेच आता राज्य सरकार जे काही शासन निर्णय प्रसिद्ध करत आहे त्यामधून शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याऐवजी तुटपुंजी मदत ही मिळते आणि एक प्रकारे राज्य सरकारनं या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची बोळवणच केल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।